एक्झिबिशन मॅच पाहायला मिळते. नक्कीच कॅश प्राइज आपल्याला 6 चौकार फडत लगावेल तर तुषार संखे साहेबांकडून 3000 रुपये, हॅट्रिक चौकार लगावेल तर 1000 रुपये, तसंच 6 चेंडू 6 विकेट लगावले जातील तर 3000 आणि हॅट्रिक विकेट 1500 रुपये. तर डीजे मॅन लावायचा आहे किसमें कितना दम, कोण आहे यहाँ पर जो जितेगा सिकंदर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स संतोष पाटील. तर नक्कीच अक्कू आपल्याला पाहायला मिळतोय. अक्कूसाठी मात्र पारितोषिक असेल या ठिकाणी आपण पाहतोय. जर अक्कूला 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारतायत तर या ठिकाणी पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो. नक्कीच पाहायला मिळतोय प्रितेश घरात टॅपचा फटका मारला जातोय. त्या ठिकाणी पाहिलं तर जब्बीर खान आहे. नक्कीच मिस्टर जे के बाहुबली पाहायला मिळाला. जबरदस्त मात्र हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय पालघर वर्सेस बोईसर. ही मेजवानी आहे. ज्या पद्धतीने 2 संघ खेळले जात आहेत आणि त्यामध्ये आणखीन एक मेजवानी जर पाहिली तर आपल्याला पाहायला मिळते डान्सिंग अंपायर ज्या पद्धतीने आज या ठिकाणी आलेले आहेत चेतन पाटील आपण पाहतोय. तर रिव्ह्यू जर घ्यायचा असेल तर 15 सेकंदाच्या आतमध्ये रिव्ह्यू घेतला जाईल. आपण ही दक्षता घ्यायची आहे 15 सेकंदाच्या आत मात्र. यस, सामन्याला सुरुवात अक्कून गोलंदाजी मार्कवर असेल. मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त अटॅक केला जातो. आता मात्र सूर्यक्षेत्रक्षण आणि ड्राईव्ह लगावली जाते. यस, जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग काय जबरदस्त मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये टाळ्या होऊन जाऊ द्या. जल्लोष पाहायला मिळतोय. जबरदस्त मात्र जल्लोष केला जातोय. नक्कीच अस्तित्वाचा सामना म्हणून पाहायला मिळतोय. अस्तित्व कोणाचं राहील तर म्हणजे एकदा पाहायला मिळतोय. अक्कू गोलंदाजी मार्कवर असेल. क्रितेश घरात आता मात्र टॅपचा फटका सक्सेसफुल करतोय का. स्क्रीनवर मात्र जबरदस्त प्रहार केला जातोय आणि चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. नक्कीच डान्सिंग अंपायर चेतन पाटील सज्ज होतील या सामन्यामध्ये. डान्स सुद्धा पाहायला भेटेल आपल्याला प्रेक्षक सामन्यामध्ये. ओडी कॉमेंट्री बॉक्स. हा पुढचा चेंडू असेल क्रितेश. हा देखील पाहिला जातो चेंडू मात्र. यस, मिस्टर चेतन पाटील पोटे अंपायर. अधिकारी फटका चांगला आहे. चेंडू मात्र जल्लोष केला जातो. यस यस, स्लो मोशन मध्ये मात्र आपण पाहतोय चेतन पाटील म्हणजेच आमचा पोट्या अंपायर खास करून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आगरवाडी गावाहून आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी मात्र एक शान पाहायला मिळतोय. जान आणणारी मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप आपण पाहतोय 2022. शेवटचा चेंडू आहे. टॅपचा फटका. चेंडू निघून जाईल का. यस मात्र हो जबरदस्त मात्र 3 चौकार. हैदर बाबा कुठे असतील. हैदर फैसल मेहमान. हैदर फैसल मेहमान. पंडित सर, पंडित सर. नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केला जाईल. आमचे पाहुणे मान्य श्री हर्ष लोखंडे साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय.
तर हर्षद साहेब यायचा आपला सन्मान असेल. तर विनंती असेल आमच्यामध्ये उपस्थित मान्य श्री तुषारजी संके साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. तुषार साहेब यायचा आपल्या शुभ हस्ते हर्षदभाईचा सन्मान केला जायचा. यायचं सर आपण इकडे. नक्कीच अंडर बॉक्स क्रिकेट मधला आणखीन एक नाव देवा येतोय. सुरेख मात्र प्रहार केला जातोय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि जर पाहिलं तर पंच या ठिकाणी गडी बाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीजे धन्यवाद. येस सर. सर हे मोमेंट द्यायचं आपण पाहतो. कॅमेरामॅन हे चित्र पाहिजे. हर्षद साहेबांचा नक्कीच सन्मान केला जातोय. आपण पाहतो पॅरेस माझा वर्ल्ड कप मोमेंट देऊन हे सन्मान केलं. तसंच आपण पाहतोय लेदर बॅग सुद्धा असेल सर. लेदर बॅग सुद्धा दिला जाईल हर्षद साहेबांना. पॅरेस या मायाच्या वर्ल्ड कप मध्ये सुरेख गिफ्ट आमच्या प्रत्येक पाहुण्यांसाठी. तर धन्यवाद सर. आपण विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला जातोय. बॅट्समॅन रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंपायर डिसिजन सब डिसिजन पाहिला तर आउट आहे. आणि बघूया आता मात्र रिव्ह्यू आहे. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन मात्र नक्कीच जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर त्या फलंदाजांना मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र परत एकदा रिव्ह्यूची संधी असेल. डीजी दीपक कुठे असतील. डीजी दीपक कुठे असतील आमचे कॉमेडी बॉक्स कडे यायचं. फैजल मामा सभा साधायचा आहे. तर जे मेंटर असतील निलेश वाणी रोहन गावड तसंच अशरफ मेमन अनिल नगरी. जर सामना संपेल थांबवलं जाईल आपण मध्ये जाऊ शकता. चर्चा करता खेळाडू बरोबर मेंटर आपण कधी मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता ही आपल्याला नक्कीच संधी दिली गेली आहे. अंपायर डिसिजन येईल ज्या पद्धतीने पाहिलं जातं तर या ठिकाणी पाहायला मिळेल डिसिजन. धन्यवाद संतोष. नक्कीच आमचे पाहुणे नक्कीच पाहायला भेटतात. आमचे रजा घेतात हर्षद साहेब शिवा साहेब नक्कीच पाहायला भेटतात. चला विनंती असेल वायसपा रस्ता थोडा सोडायचा आहे. फैजल रस्ता थोडा सोडायचा प्लीज आमच्या मान्यवरसाठी. तर धन्यवाद हर्षद साहेब शिवा साहेब मोहन सुद्धा पाहायला भेटतात. धन्यवाद. रस्ता पूर्ण खाली करायचा प्लीज. विनंती असेल प्रेक्षकाने. तो संतोष ये जो लड़ाई है मैदान के अंदर ये मान सम्मान की लड़ाई है. संतोष पाटिल. संतोष तर संतोष पाटील काय सांगेल मैदानाच्या आतमध्ये मान सन्मान पालघर के भोई सर. नक्कीच ज्या पद्धतीने पहिला गडी बाद केलाय क्रितेश ज्या पद्धतीने क्रितेश गरत आला होता मैदानाच्या आतमध्ये टॅपचे फटके खेळले होते मात्र कुठेतरी जर पाहिलं तर या ठिकाणी नाराज केलाय. कारण की ही रन्स घेणं गरजेचं होतं का. ज्या पद्धतीने पाहिलं तर रन्स घेताना मात्र रनआउटच्या रूपामध्ये गडी बाद झालाय. मात्र क्रितेश बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा पालघरचा आणखीन एक हिरा जगदीश माची आपल्याला पाहायला मिळतोय. जग्गू सिंगल रन्स घेतले जात आहे. जबरदस्त मात्र रुपेश पुढे सरसावेल चेंडूला पकडे फेकेल एक धाव घेतली जाईल. मनीष आपण पाहतोय मनीष भोईर ज्या पद्धतीने संघाचे कर्णधार आहेत या पालघर संघाकडून पाहायला मिळत आहेत. सुरेख मात्र संकल्पना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिली तर वी स्पोर्ट्स यांच्याकडून ही एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळते. काडाक प्रहार का जबरदस्त प्रहार. तर एकविरा मंडपचे इलेक्ट्रिशियन कुठे असतील आमच्या व्यासपीठाकडे करायचं आहे. एकविरा मंडप डेकोरेशन इलेक्ट्रिशियन कुठे आपल्या मंचावर यायचं नक्कीच. फॉरेस्ट ऑफिस तगड साहेब पाहायला भेटतात. चव्हाण साहेब पाहायला भेटायचं सुद्धा वेलकम असेल आमच्या व्याख्या व्यासपीठावर. जाऊया सामन्याकडे. 20 धावा स्कोरबोर्डवर आहेत. जर पाहिलं तर दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ होताना 20 धावा.
फटका फसला जातोय. कॅमेरा समोर प्लीज. कॅमेरा हलतोय ऑफसाईडचा. अखिलेश लक्ष, कॅमेरा हलतोय. तर जे प्रेक्षक बसले ते आमचे खेळाडू अनस बाकी सगळं पूर्ण खाली उतरायचं आहे. जे लहान खेळाडू सगळ्यांनी उतरायचं आहे. पूर्ण पॅराडाईज संघाचे ओरडे पूर्ण खाली उतरायचं आहे. लहान व्यासपीठ पूर्ण खाली करायचं प्लीज. 2 ते 3 पॉईंट बाकी सगळ्यांना खाली करायचं आहे. तर नक्कीच रिष्टमणी अकॅडमी शेअर मार्केटचे नक्कीच रोशन जैन यांचे बंधू मिस्टर गणेश जैन आमच्यामध्ये नक्कीच येत आहे. त्यांचा हार्दिक स्वागत असेल, विनंती असेल रस्ता खाली करायचा. अरमान तर 2 गडी बाद झाले. एक मिनिट माफ करा. तर आमच्या नक्कीच केश पाहायला भेटत गणेश जैन साहेब वेलकम असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावरून विराजमान व्हायचंय. रिष्टमणी शेअर मार्केट ऑनर पाहायला भेटतात. त्यांनी शेअर मार्केट तर नक्कीच एक वेगळी दशा दिली गेली ते आमच्यामध्ये उपस्थित होत आहे. तर वेलकम असेल सर. पॅराडाईज माझा वर्ल्ड कप 2022 मध्ये ओडी कॉमेंट्री बॉक्स सतीश पाटील. हा देखील चेंडू बॉल मिळतोय जबरदस्त. मात्र दुसरं षटक चालू आहे. देवा गोलंदाजी मार्कवर मुंबई खेळलेला हा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे. जबरदस्त मात्र गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला शेवटचा चेंडू असेल या षटकातील जगदीश माची जागू आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला खेळाडू. पुण्याच एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू वळवला जातोय. षटक जर पाहिलं तर या ठिकाणी षटक मात्र संपलं जातोय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 22 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. या ऐकूया डिझेल आणि पुणे या मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक जर पाहिलं तर बॉक्स क्रिकेट अंडर आमचा आणखीन एक हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. कुशल मोरे आपण पाहतोय. जर पाहिला तर उनबाटचा हा हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र बोईसर कडून पाहायला मिळाला सामना. या ठिकाणी पाहिलं तर पहिला चेंडू पाहायला मिळतोय. दर्शन त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूला आतमध्ये या ठिकाणी ढकलून देत असताना सिंगल धाव मात्र घेतली जाते. दिवेश आणि जर पाहिलं तर जगदीशची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे पालघर संघाकडून. सुरेख फटका आहे. चेंडू निघून जाईल. रुपेश मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर तेव्हा पाहत उभे राहिले. धन्यवाद. तर नक्कीच आपण पाहतोय तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. ज्या पद्धतीने कुशल आल्यात आणि कुशलवर आल्या हल्ला चढवला जातोय. दुसऱ्या चेंडूवर मात्र जबरदस्त फटका दिवेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. दिवेशचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 धावांवर खेळतोय. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न केला जातोय. पुण्याच्या एकदा टॅपचा फटका आहे. स्वतः गोलंदाज जर पाहिलं तर कुशल वेगाने येतोय. चेंडूवर सिंगल रन्स मिळेल. 1 धावांनी धावसंख्या आता मात्र 28 रन्स 28 धावा. जगदीश माची अलवार कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन कडे. आणखीन 1 धावा या ठिकाणी घेतली जाईल. पालघर विरुद्ध बोईसर हा अस्तित्वाची लढाई आहे. सोरा एंटरप्राइजेसचे सर्व आपण पाहतोय. तुषारजी सगळे साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून पारितोषिक लावलेलं आहे. खरोखरच हॅट्रिकच्या 3 चौकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 6 चौकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 3 विकेट्स जर आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि 6 विकेट जर आले तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल.
तुषारजी संकेत साहेब आपण बघाय तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मात्र एफर्ट लावली गेली. सिंगल रनचं आपल्याला पाहायला मिळतंय. यस, हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि 6 विकेट साठी 3000 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, आता मात्र चूक घडते या ठिकाणी पाहिलं तर गाडी बाद होईल. बारीक बारीक पाणी पड हे माझे लक्षात दिले तुला गौस. तीन षटक संपल्यात आपल्याला पाहायला मिळतंय. ड्रिंक्स ब्रेक मात्र घेणार आहोत आपण मैदानाच्या आतमध्ये. अखिलेश तिवारी ते लहान जो पोरं नाचतायत ना, जो लड़के लोग छोटे नाच रहे हैं उनको कैमरा हिल रहा है प्लीज, और पूरा बफर हो रहा है तो थोड़ा सा ध्यान दें वहां पर, कैमरे के बाजू में ना नाचे. जो छोटे बच्चे ना रहे कैमरे के पास, पैराडाइज के वॉलंटियर्स, पैराडाइज के सपोर्टर्स, बोलसे के सपोर्टर्स, प्लीज थोड़ा सा बाजू में हो जाए वहां से. अनिल तुम्ही लक्ष द्यायचं प्लीज. आपण दादा आपण तिकडे उभं राहायचंय आणि लक्ष द्यायचं प्लीज. तो चलेंगे मैदान के अंदर. एक तरफ बोईसर, एक तरफ पालघर. क्या बैटल चलता हुआ. विकेट गिर चुके हैं 3 और रन बन चुके हैं विद स्कोर कार्ड 12. 32 ओवर की बात की जाए, चौथी ओवर लेकर आएंगे वानगांव एक्सप्रेस देवा मोरे गेंदबाजी के लिए तैयार. बल्लेबाज की बात की जाए तो करण ठाकुर एक उभरता हुआ सितारा. कहते हैं ना कुदरत ने सभी को हीरा बनाकर भेजा है. जो जितना खींचेगा वो उतना चमकेगा. ये मैच में कौन चमकेगा, पालघर या बोईसर. पहला स्वीप करने की चाहत, बैट का बॉटम लगा, जरूर लगा वहां पर. एक रन की चाहत थी मगर रोका गया. बेहतरीन फील्डिंग अक्कू अक्षय राउत अपने आप को जमीन पर रौंदते हुए, बढ़िया फील्डिंग उनके द्वारा होती हुई. यहां पर ऑप्शन पे खेला गया था, गलती कर रहे रुपेश. वहां पर ध्यान नहीं था. कहते हैं ना कि विकल्प बहुत मिलते हैं भटकने के लिए, मगर संकल्प बनाना होगा मंजिल की ओर जाने के लिए. यहां पर थोड़ी सी भटकी भी नजरें थी रुपेश की. अगर मंजिल होती स्ट्राइक पर तो कहीं ना कहीं बल्लेबाज करण ठाकुर आउट हो सकते थे, मगर मौका मिला है. मौके को यहां पर भुनाएंगे का बल्लेबाज करण ठाकुर. यहां पर भटकी भी गेंदबाजी. चेतन अलग अंदाज में यहां पर कुछ पबिंग की तरह वाइट का इशारा करते हुए. तो इस वक्त टैप किया गया. सर एक मिनिट सामन्याला थांबवायचा प्लीज. एक मिनिट. जे पत्र्यावर खेळाडू बसले तो पत्रा तो विनंती असेल सगळ्यांना खाली उतरायचं आहे. सर जबीर खान पंच, वायर थोडीशी गरम झाली, टेक्निकल प्रॉब्लेम आहे. वायर पेटते, थोडंसं सामना थांबावा लागेल. वायर थोडंसं 2 मिनिटं.
हेलो हेलो चलो गेंद फिर से एक बार चले गए मैदान के अंदर। देवा टू करण, 2 गेंदें जरूर डॉट डाली गई थी, तीसरी गेंद वाइट थी। बेहतरीन गेंद इस वक्त क्या देखने को मिलता हुआ, 1 रन अभी तक। तो यहां पर अभी तक 6 रन खर्च कर चुके हैं। गेंदों की बात की जाए 4 गेंदें डाली जा चुकी हैं। दिवेश पाटिल बेहतरीन बल्लेबाज, कहते हैं ना कि जब छोटा पैकेट होता है काफी बड़ा धमाका करता है, वो ऐसा बल्लेबाज है। स्ट्राइक पर पालघर से वी स्पोर्ट्स प्रेजेंट्स पालघर वर्सेस बोईसर, ये एग्जीबिशन का मैच मैदान के अंदर चलता हुआ। टैप किया गया वहां पर खिलाड़ी दर्शन, गेंद को रोकेंगे, 1 रन का इजाफा। स्कोर कार्ड 1 से ट्रैवल होता है। स्कोर कार्ड की बात की जाए तो जहां पहुंचा 39। ये बैटल बढ़िया है। तर अमित सिंह के लक्ष्मण कॉम्प्लेक्स की ओर इनसे गुजारिश करना चाहूंगा, अमित सिंह साहब आइए प्लीज, आप आकर हमारे वीआईपी डेस्क पर आकर विराजमान हुई है। टैप किया गया और गेंद इस वक्त मला आमदार झाल्यासारखं वाटतंय। तो चलेंगे फिर से एक बार मैदान के अंदर। तो स्कोर कार्ड की बात की जाए 4 ओवर की समाप्ति के बाद 43। तो जरूर रिच टुमणी शेयर मार्केट एकेडमी के ऑनर गणेश जी जैन साहब हमारे साथ जुड़ चुके हैं। ऑफर है उस एकेडमी में अगर एडमिशन लेंगे तो 70% से लेकर 30% तक का ऑफर दिया जाएगा। और हमारे साथ जुड़े हुए हमारे मान्यवर तुषार जी संकेत साहब, राजेश जी करवी साहब, प्रमोद जी शर्मा साहब और भारतीय सर प्रेस के जरूर वितरित है। बात की जाए इस मैच के लिए 5000 रुपए कैश प्राइज विनिंग टीम के लिए और रनर टीम के लिए 3000 रुपए दिए गए कैश प्राइज। इस वक्त ऑफ साइड पर खेलना चाहते थे, देखा जाए 1 रन जरूर ट्रैवल हुई के साथ स्कोर कार्ड आगे चलता। बस स्कोर कार्ड की बात की जाए तो 44 44 पर जा पहुंचा स्कोर कार्ड। बढ़िया मैच मैदान के अंदर चलती हुई, एक तरफ पालघर तो एक तरफ बोईसर। तो कौन इस मैच को जीतेगा? और वी स्पोर्ट्स प्रेजेंट्स 16 ग्रुप ये टूर्नामेंट, ये मैच किसके नाम होगा? कुशल को टैप किया गया वहां पर, रुपेश गलत अंडर थ्रो किया गया। यहां पर 1 रन का इजाफा। तो चलेंगे इस वक्त फिर से एक बार, मैंने कहते हैं ना तूफान की हालत, ना किसी के सफर में रहो, पंछियों की गुजारिश है अपने सजर में रहो। एक चांद, ईद का चांद अपने घर वालों के लिए उनकी खुशी की नजर में रहो। माना बंजर की तरह घूमे डगर डगर, वक्त का तकाजा है अपने ईश्वर में रहो। तुमने खाक छानी है हर गली चौबारे की, थोड़े दिन की बात है अपने घर में रहो। तो इस घर में कौन जीतेगा? बोईसर में चलती है मैच, एक तरफ पालघर एक तरफ बोईसर। तो बात की जाए दोनों की एंड में आ रहा है, तो इस वक्त हार किसके मन में तब्दील होगी, बोईसर या पालघर? टैप किया गया वहां पर मिस साइफर का विचार आगे बढ़ जाते हो, गलती कर बैठे हैं कुशल, गेंद को गैदर नहीं कर पाए। 1 रन का इजाफा। स्कोर कार्ड 1 से ट्रैवल होता है। स्कोर कार्ड की बात की जाए 47 4 गेंदे। स्कोर कार्ड की बात की जाए 47 तक 4 रन खर्च कर चुके हैं गेंदबाज। यहां पर खराब गेंदबाजी, भटकी भी गेंदबाजी। कहते हैं बल्लेबाज के बल्ले में कहा दम था, मेरी गेंद वहां गिरी जहां छूना कम था। 1+1 2 का इजाफा। थोड़ी सी इंजरी मंटे और अशरफ आप स्पिन लेके जाए, थोड़ा सा जरूर तकलीफ में नजर आ रहे विकेट कीपर। तो यहां पर काफी तेजी से गेंद को ट्रैवल किया गया था, हम देखते हुए इस वक्त जो बैटरी बनाती है। यस सर। सर ये वही ओकाया है जो माइक्रोटेक का तो इन्वर्टर सर हम बनाती देखते है। हुए इस वक्त सर ये इलेक्ट्रिक वही का ओकाया है जिसका रणवीर सिंह ऐड करता है। हाँ सर, इलेक्ट्रिक ये बाइक वही ओकाया है तो कहते जो हैं ना, इलेक्ट्रिक स्कूटी जब भी बनाती तक खतों का जमाना था हमारी यादें हमारी संदूक में बनती। जब तक खतों का जमाना था हमारी यादें हमारी संदूक में बनती। जब डिजिटल का जमाना आया, एक अंगूठा लगाया मोबाइल पे और पूरी यादें समाप्त थी। ये डिजिटल जमाना है, आने वाले दिनों में इलेक्ट्रिक गाड़ियां देखने को मिलेगी। हम देख सकते हैं हमारे स्क्रीन पर
ओकाया इलेक्ट्रिक बाइक्स इसकी सर्विस यशवंत बहुत सृष्टि में सही ये शॉप है। है। Yes, sir. प्रमोद जी शर्मा ये एजेंसी के ऑनर हमारे बीच इस मैच का लुत्फ उठाते हुए अरे, तो पेट्रोल जिन्हें भी वाली नहीं। इलेक्ट्रिक स्कूटर या बाइक लेनी है इनसे संपर्क करें। तो इलेक्ट्रिक का जमाना है। तो देखा जाए यहाँ पर सब्स्टिट्यूट खिलाड़ी राकेश गुप्ता को बुलाया गया मैदान के अंदर। ये भी होनहार खिलाड़ी है, देखा जाए धनानगर से बिलोंग करते हैं। तो यहाँ पर टीम बनाई गई, एक तरफ पास्टल दिलवाड़ी उनबाट वानगांव धनानगर बोईसर, इस तरह के खिलाड़ियों को चुना गया है। मुरबे से भी खिलाड़ी बिलोंग कर रहे हैं बोईसर की टीम में। तो पालकर की बात की जाए सातपाड़ी हो, यहाँ पर फ्लिक किया गया, वहां पर रखो बढ़िया बढ़िया फील्डिंग। तो जरूर हमारे बीच मौजूद माननीय श्री पैराडाइज के फाउंडर पालघर तालुका का बॉक्स क्रिकेट के अध्यक्ष माननीय परिचित ठाकुर, इनकी विशेष हमारी वही बीच में आती है, इनकी सुपुत्री भी इनके बीच साथ आती है। इनका भी हम पैराडाइज मानस वर्ल्ड कप 2022 में तहे दिल से इस्तेमाल करना चाहेंगे। टैप किया इस वक्त हार्दिक मेहर, वहां पर गेंद के नीचे आते हुए क्या देखने को मिला, दिविश पाटिल को चांस मिला है। ओवर की समाप्ति इस ओवर में बात की जाए मात्र रन खर्च किए गए 7 रन 6 सिंगल 1 वाइट। स्कोर कार्ड की बात की 5 ओवर की समाप्ति के बाद 10 की औसत से लगे 50 लेके छोड़ ब्रेक चलेंगे मैदान के अंदर। एक तरफ पालघर एक तरफ बोईसर, हम चलते हुए डीजे मास्टर लकी की तरफ। बड़े से तो यहाँ मेहनत करनी होगी इस मैच को जीते। कहते ना जिस मेहनत से तू आज भाग रहा है वही कल तुझे सफलता दिलाएगी। झोंक दे खुद को इस आग में, यही आग तुझे हीरा बनाएगी। तो कौन इस आग में अपने आप को झोंकेगा और हीरे की तरह चमकेगा। विशाल टुक्करन फुल टॉस गेंद, हार्दिक मेहर वहां पर दीवार बनकर नजर आए, गेंद को रोका गया, डॉट गेंद आती हुई। फुल टॉस गेंद यहाँ पर राकेश गुप्ता थोड़ी सी गलती कर बैठे, फंबल हुए, 1 रन का इजाफा 51 स्कोर कार्ड पर। तो जिद करना सीखो जो नहीं लिखा, जिद करना सीखो जो नहीं लिखा मुकद्दर में उसे हासिल करना सीखो। तो यहाँ पर इस मैच को कौन हासिल करेगा, किसके मुकद्दर में यह मैच, यह विश्व स्पोर्ट्स प्रेजेंस बाय तेरी ट्रॉफी किसके नाम होगी। तुषार जी से के साथ 5000 कैश प्राइज विन टीम के लिए। और तुझी बायको कशी नाची राणी, कशी तुझी राणी, कशी डोरी राणी, तुझी बायको कशी नाची राणी, कशी तुझी राणी, कशी डोरी राणी। तो जरूर बात की जाए यहाँ पर दर्दी प्रेक्षक गर्दी प्रेक्षक, जिस तरह राजेश करवेनी साहब ने कहा था टॉस के दौरान कि जहां प्रेक्षक होंगे वहां मैच का मजा आएगा। क्रिकेटर या कलाकार हो तालियों के भूखे होते हैं। मैदान के अंदर कितनी भी खूबसूरत बल्लेबाजी गेंदबाजी करे, जब तक प्रेक्षकों की तालियों की आवाज नहीं आती तब तक मैच में मजा नहीं आता। तो तालियां बजनी चाहिए, प्रेक्षक मैच में मजा आ रहा है तो तालियों की आवाज आनी चाहिए। $51 इस वक्त विकास मैच स्ट्राइक पर, छोटी गेंद बढ़िया गेंद है, ये बढ़िया गेंद है, ये शूट करने वाली गेंद है। जिस तरह से कहते हैं ना समुद्र में पानडुबी, हमें दिखाई नहीं दी जिस तरह से बल्लेबाज को ये गेंद दिखाई नहीं दी। सबमरीन डिलीवरी, गेंद कीपर के दस्तानों में डॉट। फुल टॉस गेंद कराया अपराज जबीर खान। क्रिकेट टॉस क्रिकेट धन्यवाद धन्यवाद। इसे तो कहते हैं ना जब एक एक रन के लिए जूझ रहे हैं, जब कोविड आया था हमारे भारत में तो कहते ना एक एक सांस के लिए हम जूझ रहे थे। तो परिंदों ने कहा था भीड़ भाड़ वालों जान कहाँ है, भीड़ भाड़ वाला जान कहाँ है, हैरान है परिंदा आज इंसान कहाँ है। तो यहाँ पर उसी तरह एक एक रन के लिए जूझती हुई आखिरी ओवर में पालघर की टीम। अभी तक गेंदों की बात की जाए 5 गेंदे मात्र 1 रन खर्च किया गया। छोटा पैकेट बड़ा धमाका। राहुल नौस्ट्राइक पर नजर आएंगे इस वक्त। खराब गेंदबाजी, ये तोहफा है,
ये तोहफा दिया गया। तो यहाँ पर एक मिनट है। तो हमारे बीच हमारे पैराडाइज टीम के फाउंडर परीक्षित ठाकुर, तालियों के साथ स्वागत किया जाएगा पल्ली भाई हमारे बीच आते हुए। तो तालियां बंदीजिए पल्ली भाई के लिए। जरूर तिरुपति में तिरुपति दर्शन कर सीधा इस टूर्नामेंट के लिए हमारे बीच पहुंचते हुए वेलकम पल्ली भाई। एक विकेट। धन्यवाद धन्यवाद। तो चलेंगे मैदान के अंदर। आखिरी गेंद पर नो डाली गई थी, 2 के 1+2 रन लगे इस वक्त लॉस्ट टाइम पर यतिन पाटिल और 30 तर्रार गेंदबाज मगर बल्लेबाजी के लिए ऊपर भेजा गया राहुल। आहो यो मिस। धन्यवाद जी। तो आज रविवार है, तो जरूर कोविड में एक बात सामने आई थी रविवार के ऊपर। अब अमीर का हर दिन रविवार हो गया और गरीब अपने सोमवार के इंतजार में है। अब अमीर हर दिन सब परिवार हो गया और गरीब अपने रोजगार के इंतजार में है। ये कोविड में बात आई थी, आज यहाँ पर देखने को मिलता है रविवार है और हमारे मान्यवर हमारे प्रेक्षक सब परिवार इस मैच का आनंद ले रहे हैं। बीरवाड़ी से उमरोली से बात की जाए, पालघर से भी यहाँ पर हमारे बीच प्रेक्षक है, सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। तो हमारे बीच इधर हम स्क्रीन पे देख सकते हैं इष्टमणि शेयर एकेडमी की ऐड आता हुआ। तो जिस भी प्रेक्षक या खिलाड़ी को इस एकेडमी में एडमिशन लेना होगा तो आप वहाँ पर जा सकते हैं और कह सकते हैं हम पैरिस मास्टर वर्ल्ड कप में आपका ऐड देखकर आपके पास आए तो 30 से लेकर 70% की ऑफ आपको उस क्लासेस में दी जाएगी। शेयर मार्केटिंग किस तरह से सीखी जा सकती है वो वहाँ पर सिखाया जाएगा। तो आने वाले हम चलेंगे सेकंड इनिंग की तरफ। 54 की दरकार होगी इस मैच को जीतने के लिए बोस्टर टीम को। तो 30 तर्रार गेंदबाज नजर आएंगे पालघर टीम में। संतोष अन्ना और राहुल मैन फ्रॉम पालघर और मैन फ्रॉम वीडियो देखे हैं शेयर बाजार के। अभी तेरे 10,000 का 1 लाख बनाता हूँ। तो जरूर देखा जाए सोशल मीडिया से बढ़िया टूर्नामेंट हमें देखने को मिलेगी आने वाले अगले महीने में 11 से लेकर 15 तारीख तक माननीय श्री भरत वंशराज सिंह राजपूत आयोजित नगराध्यक्ष चषक 2022 भव्य ओवरऑल टेनिस क्रिकेट टूर्नामेंट दानू के इस मैदान पर देखने को मिलेगी। और जो पहली प्राइज की बात की जाए तो 5 लाख रुपए, दूसरी प्राइज की बात की जाए 2.5 लाख रुपए कैश प्राइज, तीसरी और चौथी प्राइज की बात की जाए तो 31 हजार रुपए इनामी राशि होगी। मैन ऑफ द सीरीज की बात की जाए तो एक बेहतरीन खूबसूरत मोटरसाइकिल नजर आएगी। तो ये मैच आने वाली 11 से 15 तारीख को देखने को मिलेगी। वो मैच आप घर बैठे बैठे लुत्फ उठा सकते हैं 70 प्रेजेंट्स लाइव चैनल पर। तो जरूर अगली इनिंग शुरू होगी, हमारे साथ जुड़ेंगे उमरोली की एक बेहतरीन आवाज मिस्टर संतोष पाटिल। तो संतोष क्या लग रहा है इस वक्त बोईसर टीम ने प्लानिंग चेंज की है। पालघर तालुका बॉक्स क्रिकेट जिसमें तो विश्व टेनिस विश्व क्रिकेट की बात की जाए सुमित ढेकले को बाहुबली का नाम दिया गया है और पालघर तालुके में जबीर खान को जिनके नाम पे अभी तक 12 है उन्हें बाहुबली का नाम दिया गया है। तो बोईसर की प्लानिंग कुछ अलग है। सलामी बल्लेबाज की बात की जाए इस वक्त
अक्षय राऊत और दर्शन घरात को भेजा काय हे प्लॅनिंग आहे. यस यस नक्कीच प्लॅनिंग असेल ज्या पद्धतीने दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अक्कू आणि दर्शन मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. तर एक मोठं नाव आहे जब्बीर खान, त्याला मात्र कुठेतरी माघारी ठेवलं जातोय. वन डाऊनच्या रूपाने मात्र तो मैदानाचा ताबा घेईल, कारण की पहिला सामना आहे आणि पहिला सामना जबरदस्त म्हणून जिंकायचा आहे ही उद्दिष्टाने आपण पाहतोय बोईसर संघ या आज मैदानात उतरलेला पाहायला मिळतोय. चांगले विकेट्स काढले. आता मात्र फलंदाजी आहे, जाणीव आहे. समोरचा संघ देखील तितकाच बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात चांगली सुरुवात व्हावी यासाठी मात्र जर पाहिलं तर हे दोन बॅटल मैदानाच्या आतमध्ये येताना. तो जो संतोष बात की जाने इस मैच की, तो इस मैच की चर्चा होगी. हार या जीत दोनों टीमों की चर्चा होगी. कहते हैं ना मुकाम वो चाहिए जिस दिन भी हारो उस दिन जीतने वाले से ज्यादा मेरी हार की चर्चा हो. तो यहाँ पर चर्चा दोनों टीमों की होगी. तो चलेंगे मैच के अंदर, हमारे साथ जुड़ेंगे पहले ओवर के लिए मिस्टर संतोष पाटिल. नक्कीच एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय. यतीन राऊत गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. फलंदाज अक्कू. पहिला चेंडू पाहायला मिळतोय. मिस्टर पोटे अंपायर. एक मिनिट, ऑफ साइडचे खेळाडू आहेत प्रेक्षक. व्हॉलेंटियर सद्दाम जायचंय, चला मागे राहायचं ऑफ साइडला प्लीज. थोडंसं इजा होऊ नये, सगळ्यांना कॉलेजच्या ऑफ साइडला बाजू राहायचंय. तर दिनेश पवार साहेबांना विनंती असेल सर यायचं आपण आमच्या मुख्य व्यासपीठ आमचे मान्यवर पाहायला भेटतात. सर यायचं प्लीज. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय यतीन राऊत मात्र गोलंदाजी मार्कवर आले. पहिला चेंडू हाताळला जातोय. खराब चेंडू टाकल्यानंतर एक चांगला चेंडू पर्यंत पाहायला मिळाला. दर्शन आता मात्र त्याच्या विरोधात पाहायला मिळेल. फलंदाजीसाठी मात्र सज्ज आहे. सातत्याने जर पाहिला तर फायर पास्तळ. तर प्रत्येक हॅट्रिकचं घर 500 रुपये कॅश प्राइज मानफुशीच्या होणारा अजिम सय्यदकडे पाहायला भेटतं आपल्याला. तर तसंच मान्य तुषारजी संख्या साहेबांकडून प्रत्येक हॅट्रिक चौकार 1000 रुपये, 6 चेंडूवर 6 चौकार 3000 रुपये, हॅट्रिक विकेटवर 1000 रुपये आणि 6 चेंडूवर 6 विकेट घेतले तर 3000 रुपये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मात्र मुकाबला आपण पाहतोय. पालघर वर्सेस बोईसर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झिबिशन मॅच आहे. ज्या पद्धतीने वी स्पोर्ट्सने ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आज ओळख करून देताना पाहायला मिळतोय. आधी गेले फटका चांगला होता, मात्र डिक्लेअर झोन कडे जाईल. चेंडू 1 धावांसाठी. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 3 चेंडूचा खेळ होतोय आणि 4 धावा स्कोरबोर्डवर आहेत. तर एक मिनिट मी विनंती करेल, आम्ही जो ट्रॉफी पाहायला भेटेल ज्या ट्रॉफीवर नाव कोरलं गेलंय मीरा आर्टची ऑनर आकिब यायचं. आकिब प्लीज आम्ही व्यासपीठावर यायचंय. आकिब यांनी सुरेख काम केलं. मीरा आर्टची ऑनर आकिब यायचं. आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज. आकिब सर जायचं आपण. लगेच पुढचा चेंडू पडतोय. आधी गेला फटका चांगला होता. तिकडे विकास माची तैनात आहे. चांगला खेळ जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक म्हणून त्याला पाहिलं जातंय. जर पाहिलं तर आगरवाडीच्या टुर्नामेंट मध्ये एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून विकासला पाहिलं होतं. तर मी विनंती करेल प्रेक्षकांना आमच्या महिला मागे त्यांनी येऊ प्लीज. जबीर खानची आई पाहायला भेटे यायचंय का आपण दादा जायचंय घेऊन यायचं प्लीज. प्रेक्षकांना विनंती रस्ता जोडायचा प्लीज. आमच्या महिला मागे आहेत प्रेक्षक. हो जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. जगदीश माची कडून 100% एफर्ट. काय बात आहे, जबरदस्त. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत काय एफर्ट लावली. तर नक्कीच रोहन गावडेची फॅमिली सुद्धा पाहायला भेटते. आपण जायचंय महिला कक्षामध्ये जाऊ ना. विराज महिला कक्ष पाहायला भेटते. तर त्यांची फॅमिली सुद्धा पाहायला भेटते मुंबईमधून. या सामन्याचा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज या मैदानामध्ये संतोष पाटील पाहायला भेटतात. मुलीची आमच्या बरोबर जोडले गेले समालोचक. तर सर वेलकम करायचं आपण सुद्धा. नक्कीच आलेल्या सर्व महिला वर्गाचा मी संतोष पाटील तुम्हा एकदा आपण पाहतोय पॅराडाईज मानाचा चषक वर्ल्ड कप 2022 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच काय क्षेत्ररक्षण होता सांगतो ना. कोई कुछ भी बोले अपने आप को शांत रखो क्योंकि धूप कितनी भी तेज हो समुद्र सुखा नहीं करते. संतोष जगदीश माची पाहायला भेटत. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. लगेच यतीन. आता मात्र पुढचा चेंडू असेल शेवटचा चेंडू या षटकातील. आधी गेल फटका चांगला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र पंच या ठिकाणी दर्शवता येत नाहीये. सेफ पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी संपलं जातोय. धावसंख्या जर पाहिली तर
7 धावा स्कोरबोर्डवर। संतोष, जो मैच चल रहा है मैदान के अंदर, ये पहली बार है। तो इस मैच अगली बार कब होगा? ये अगले साल 365। तो कहते हैं ना, वक्त का मौत। 1 सेकंड की कीमत उससे पूछो जो एक्सीडेंट से बाल बाल बचा है। 1 मिनट की कीमत उससे पूछो जिसने 1 मिनट अपनी ट्रेन मिस की है। 1 घंटे की कीमत उससे पूछो जिसने किसी का इंतजार किया है। 1 हफ्ते की कीमत उससे पूछिए जिसने पूरा हफ्ता हॉस्पिटल में गुजारा है। 1 महीने की कीमत उससे पूछिए जिसने 1 महीने की सैलरी नहीं मिली है। और 1 साल की कीमत उससे पूछिए जो एग्जाम में फेल हुआ है। तो ये मैच, ये टूर्नामेंट जो हारेगा 365 दिन, 1 साल का लंबा इंतजार करना होगा इस मैच के लिए। ये मैच है पालकर वर्सेस बोईसर, ये मैच है मान सम्मान, ये मैच है स्टार कास्ट। एक तरफ कृतेश, एक तरफ जब्बीर। ये मैच काफी बढ़िया है। ये मैच है अनिकेत राउत, वी स्पोर्ट्स प्रेजेंट्स पालकर वर्सेस बोईसर। बढ़िया, आला, खूबसूरत मैच मैदान के अंदर। संतोष, नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी पाहिलं जाईल तर विश्वास नांगरे पाटील ज्या पद्धतीने म्हटले जात आहे, हरला तोच जो लढला नाही। लढावं लागेल, संघर्ष करावं लागेल, मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर पालघर एक्सप्रेस मोठं नाव संतोष अण्णा मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येत असताना दर्शन संख्या विनंती आपल्या व्यासपीठावर दर्शन संख्या प्लीज। जबरदस्त मात्र फसवला जाते या ठिकाणी पाहिलं तर गडी बाद कोण होईल? यस, चेतन मात्र दर्शवत आहे अक्कू बॅक टू द डग आउट। धन्यवाद। क्रिकेटचा बाहुबली, अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये ज्याला म्हटलं जात आहे, नक्कीच जब्बीर खान। तो मिस्टर जेके मैन फ्रॉम बोईसर, एक तरफ पालघर एक्सप्रेस, जिस गेंदबाज ने अपनी ख्याति, अपना नाम मुंबई के बड़े बड़े टीम्स में अपने गेंदबाजी की जोर पर लगाया। इस वक्त पालघर तालुका बॉक्स क्रिकेट बाहुबली के खिलाफ तेज तर्रार गेंदबाजी करेंगे। तो कहते हैं ना कि मैं किस्मत का सबसे पसंदीदा खिलौना हूं, मैं किस्मत का सबसे पसंदीदा खिलौना हूं, वो रोज जोड़ती है मुझे फिर तोड़ने के लिए। तो आज कौन टूटेगा मैदान के अंदर अगली बार जुड़ने के लिए? एक तरफ संतोष तो एक तरफ जब्बीर। संतोषांना पालघर एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त मात्र वेगवान गोलंदाज ज्याला संबोधलं गेलं तोच मात्र गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूला रन मशीन म्हणून पाहिलं जात आहे टॅपचा बादशाह बाहुबली। दोन्ही चांगलं टफ फाईट मॅच आहे ज्या पद्धतीने पाहिलं जात आहे। पालघर वर्सेस बोईसर ही एक्झिबिशन मॅच आहे। या पॅराडाईजच्या मैदानावर आपण पाहतोय सुरेख सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। आता मात्र समीकरण 29 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असेल। अधिक चेंडू पाहायला मिळतोय, वाईटचा हा कॉल आपल्याला पाहायला मिळेल। यस, स्लो मोशन मध्ये मात्र पंच आपल्याला पाहायला मिळते चेतन पाटिल, छोटे अंपायर। विकेट के पीछे क्या बढ़िया कीपिंग देखने मिली यतिन पाटिल द्वारा। देखा हम देख सकते हैं हमारे स्क्रीन पर, गेंद काफी तेजी से आई थी, पैरों से गेंद को रोका। फिर से एक बार खराब गेंदबाजी। तो देखिए कहना, अब मैं हमेशा कहता हूं संतोष कि बल्लेबाज के बल्ले में कहा दम था, बल्लेबाज के बल्ले में कहा दम था, मेरी गेंदें वहां गिर रही हैं जहां चूना कम था। तो कहते हैं ना, हौसला रखो, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, दुनिया को जीतने का हौसला रखो। एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। यह पहला मौका है पालघर वर्सेस बोईसर। आने वाले सालों में वी स्पोर्ट्स प्रेजेंट ऐसे बहुत सारे मैचेस हमें देखने को मिलेंगे। संतोष, जरूर नक्कीच पाहायला मिळतील। ज्या पद्धतीने मनीष भोईरने देखील वक्तव्य केलं होतं, अशा मॅच आता होत राहतील। जी सुरुवात केलेली आहे अनिकेत राऊतने, ती मात्र सुरुवात सातत्याने केली जाईल। गोलंदाजी मार्कवर बनायचे एकदा संतोषांना, तो दर्शनसाठी मात्र हा गोलंदाज
हा मात्र चेंडू चालक सुरेख आहे मनीष भोईर खूप वेगाने येतोय चेंडूवर पहा जोश जल्लोष मार आहे तो संतोष सुरेख क्षेत्ररक्षण होता चांगला तो सुद्धा होता तो कहते हैं जिंदगी की पिच पर संभल कर खेलना मेरे दोस्त यहाँ सबसे करीबी लोग स्टंपिंग करते हैं रनआउट से बार बार बचे दर्शन नक्कीच नक्कीच पाहायला मिळतोय सातत्याने पास्टलसाठी खेळणारा खेळाडू आज मात्र बोईसर कोणी खेळायला मिळतोय टॅप शोधला जातोय ओ हो जम्पर तर सुरेख फटका पाहायला मिळाला आता मात्र धावसंख्या समीकरण बदलले जाईल चेंडू शिल्लक असतील 27 आणि 40 धावांची आवश्यकता 27 चेंडू 40 धावांची आवश्यकता दर्शन आणि जब्बीर खान मिस्टर जे के आपल्याला पाहायला मिळतोय तर गोलंदाजी मागवर पुण्याचे एकदा संतोष अण्णा अहो टॅपचा फटका आहे विकास पुढे सरसावलाय फेकी डायरेक्ट हिट आणि कुठेतरी तो ये धक धक है ये धक धक है ये धक धक है धक धक करती हुई बीट्स जबीर खान की धड़कनें तेज होती हुई तो सॉफ्ट डिसीजन नॉट आउट है रिव्यू लिया गया राजू राजू प्लीज आइए आप आकर चेक करिए रिव्ह्यू इकडे दाखवले नंतर आपल्याला स्क्रीन सुद्धा पाहायला भेटेल पहिले पंच बघतील त्यानंतर स्क्रीनवर सुद्धा पाहायला भेटेल तो देखना चाहेंगे ना मैदान के अंदर मुसीबत है दोनों टीमों के लिए संघर्ष हो रहा है तो कहते हैं ना संघर्ष की चक्की जब चलती है तो मेहनत का आटा पीसता है तब जाके सफलता की रोटी बनती है तब जाकर किस्मत का सितारा चमकता है हम पार मैदान के अंदर जाएंगे हम देख सकते हमारे स्क्रीन पर जो रिव्यू आता हुआ नॉट आउट का इसे तो यहाँ पर नॉट आउट का कॉल तो कहते हैं ना हिम्मत टूटे तो खुद को याद दिलाना कि काबिल होकर भी कामयाब ना हुआ तो थोड़ा और अभ्यास करूंगा मैं अगर इस बार सफलता ना मिली तो क्या हुआ और एक बार प्रयास करूंगा तो यहाँ पर फिर से प्रयास करना होगा जबीर खान का विकेट चटकाने के लिए नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीने पाहिलं तर आपण पाटील नेटवर्कचे देखील कौतुक करूया ज्या पद्धतीने रिव्ह्यू पाहायला मिळतोय प्रत्येक खेळाडूला मात्र रिव्ह्यूचा या ठिकाणी थेट प्रेक्षेपण पाहायला मिळाला तर नक्कीच चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे दर्शन एका बाजूला आपण पाहतोय फलंदाजी भागवर आजून एक चेंडू पाहायला मिळतोय क्या जबरदस्त मात्र एफर्ट लावली जाते क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर यतीन पाटील आपल्याला पाहायला मिळतो हा देखील एक सुरेख मात्र क्षेत्ररक्षक म्हणून पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने संतोष अण्णाच्या या वेगवान चेंडूला अडवलं जातोय स्कोर स्कोर सांगायचं आपण आपल्या स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता स्कोर लावलं गेलंय त्या सुद्धा पाहायला भेटते आपल्याला 2 धावा नक्कीच यापुढे 2 धावा होत्या माफ करा नक्कीच 16 धावा तर 16 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 5 शेवटचे चेंडू असतील या षटकातील हो चांगला फटका आहे पुढे सरसावला आहे तर नक्कीच क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने फील्ड करतोय षटकची समाप्ती जर पाहिलं तर ड्रिंक ब्रेक होईल आता मात्र 25-24 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता नाही एक षटक बाकी आहे दोन षटक संपले गेले ड्रिंक ब्रेक बाकी असेल चला लगेचच क्षेत्ररक्षक लावून घ्या आपण पाहतोय 24 चेंडू आणि अजूनही शिल्लक आहेत आणि 37 धावा बनवायच्या आहेत 4 षटक अजूनही बाकी आहेत आपण पाहतोय ज्या पद्धतीने 2 षटक हाताळले गेले पहिले यतीन राऊत आपल्याला पाहायला धन्यवाद नक्कीच वी स्पोर्ट्स प्रेझेंट पाहायला भेटते अनिकेत राऊत यांना नक्कीच स्क्रीनवर दाखवलं जातं पण त्यांच्या माध्यमातून संकल्प पाहायला भेटते हे वी स्पोर्ट्स प्रेझेंट पालघर बसल बोईसर हे सामने प्रत्येक खेळाडूला वी स्पोर्ट्स ब्रँड टी शर्ट पाहायला भेटतात वी स्पोर्ट्स ब्रँड सॉक्स सुद्धा पाहायला भेटतात आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यासाठी
सॉक्स आणि कॅप, तसंच प्रमोदजी शर्मा साहेब पाहायला भेटतात, तसंच पाहायला गणेशजी जैन साहेब पाहायला भेटतात आमच्या स्क्रीनवर. ओकाया इलेक्ट्रिकच्या एजन्सीचे ऑनर पाहायला भेटत प्रमोदजी शर्मा, तसंच रिच मनी शेअर मार्केटचे ऑनर गणेशजी जैन, आरिफ मेहमद पाहायला भेटतात, लक्ष्मण कॉम्प्लेक्सचे ऑनर अमितजी संकेत साहेब पाहायला भेटतात, तसंच आमचे मान्यवर पाहायला भेटत जुनेद खान स्पोर्ट्स टीचर पाहायला भेटत आमच्या स्क्रीनवर. यावेळेस एक बार चेंडू चुकी 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 केली जाते मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या मैदानामध्ये जीवनामध्ये एक चुकी केली तर नक्कीच आपण सांभाळू शकतो, दुसरी चुकी केली तर नक्कीच आपण निहाळू शकतो, परंतु तिसरी चुकी केली तर पण शत्रू आपल्याला चान्स देणार नाही. आपण सांगतो ना, बारिश के दौरान सारे पक्षी आश्रय की तलाश करते हैं, लेकिन बाज बादलों के ऊपर उड़कर बारिश को अवॉइड करता है. समस्या कॉमन है, लेकिन आपका नजरिया इनमें डिफरेंस पैदा करता है. जसा पुढचा चेंडू बॉल मिळतोय, जबरदस्त अटॅक केली जाते आणि आता मात्र फुल कॅप्टन हा जबीर खान आहे बाहुबली बॅटमन, साऱ्या प्रेक्षकांची जिंकली मन, लाखो करोडो झाला तू फॅन, लाखो करोडो झाला तू फॅन, लाखो करोडो झाला तू फॅन. धन्यवाद. इसे कहते हैं ना, जो लोग कहते हैं हमने दुनिया देखी है, उनसे कह दो यही तो आपकी गलती कर दी, क्योंकि 90% लोग दुनिया देखने आते हैं और 10% लोग दुनिया को दिखाने आते, और हम उस 10% में से 90% वाले में से नहीं. ये पालघर और बोसर की जो खिलाड़ी है वो 10% में से ये दिखाने के लिए आए हैं अपना जोर मैदान के अंदर. यशाचा हा देखील पुढचा चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र थोडीशी ताळमेल चुकली जाते, ज्या पद्धतीने जबीर आणि दर्शन मध्ये कॉलिंग राहिली नव्हती, कुठेतरी रन्स घेण्याची चाहत वाढली गेली होती. मात्र तुर्तास जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज सुरक्षित पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आता मात्र स्कोरबोर्ड लागली जाते, ती म्हणजेच 22 धावा आपण पाहतोय आतापर्यंत. नक्कीच गोलंदाज वेगवान मारा करतोय, ज्या पद्धतीने संतोष अण्णा आपल्याला पाहायला मिळते, त्याच्याच जर पाहिलं तर आणखीन एक हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. देखील चेंडू पाहायला मिळेल. राहुल गोलंदाजी भाग पर असेल, पालघरचा हिरा. एक मिनिट सर, एक मिनिट. जे खेळाडू तिकडे त्यांना विरोधी दिशेला ते खांब सोडायचा आहे, ते बॅनरच्या बाजूला यायचं, बॅनरच्या बाजूला चला, बॅनरच्या बाजूला यायचं. पालघरचे खेळाडू चला, बॅनर पूर्णपणे सोडायचा आहे, बॅनरच्या बाजूला यायचं प्लीज प्लीज. थोडस विनंती असेल व्हॉलंटियर्स, आपण जायचंय. पुढच्या चेंडू राहुल गोलंदाजी मागवर जबीर खान एक ब्रँड आहे, आणि या ब्रँड कडून मात्र आता थोडीशी नाजारी. प्रत्येक चेंडू मॅन फ्रॉम अल्लाली राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर अनिकेत राऊत अल्लालीचा आहे, आणि तोच मात्र आपण पाहतोय गोलंदाज देखील अल्ल्याचा पाहायला मिळतोय. जबरदस्त विकास माची मात्र पाहायला मिळा, चांगले क्षेत्ररक्षण करतोय. तो इस गेंदबाज के बारे में बात की जाएंगे ना, संतोष तो काफी खामोश रहते हैं. तो कहते हैं ना, मिलेगी परिंदों को मंजिल, ये उनके पर बोलते हैं. रहते हैं कुछ लोग खामोश, लेकिन उनके हुनर बोलते हैं. ये हुनरमंद गेंदबाज है, अपने गेंदबाजी से बोलता हुआ टैप किया गया. इस वक्त मौका मिला है, मगर मौके को बुना नहीं पा रहे. अभी तक बात की जाए 2 से 3 चांस बल्लेबाजों को मिले मैदान के अंदर. कितना तो 3 गेंदे पर अगर बल्लेबाज जबीर खान 3 चौके लगाएंगे तो दर्शन संघ साहब की तरफ से 1000 रुपए का कैश प्राइज आएगा. चलो ड्रिंक ब्रेक का वक्त होता हुआ ड्रिंक लेकर जाइए मैदान के अंदर वॉलंटियर्स. तो जरूर तुषार जी संघ साहब की तरफ से भी इनामी राशि हर एक बल्लेबाज और एक गेंदबाज को. और हम देख सकते हैं वाइल्ड फायर मोर एक्वारी जो ड्रिंक आई है, एनर्जी ड्रिंक अमान यादव, इन्होंने इनकी ब्रांड अंबेसडर एजेंसी ली है. डानू से लेकर चर्चगेट तक ये ड्रिंक चलेगी. जो बैटल करने आई है रेड बुल के साथ, ये हम ऐड देख सकते हैं हमारे स्क्रीन पर. रेड बुल जो पीता है वो एक बार इसका टेस्ट लेकर देखिए. सेम रेड बुल, एनर्जी दुगना और फायर उसी तरह वाइल्ड फायर ऐड आता हुआ हमारे स्क्रीन पर. तो जरूर इस प्रेक्षणीय मैच के लिए हमारे साथ अंपायर जुड़े हुए. पालघर तालुका बॉक्स क्रिकेट में पहली बार ऐसा अंपायर देखने को मिला संतोष. ओवरऑल क्रिकेट में अंपायर ऑफिशियल देखने को मिले, मगर बॉक्स क्रिकेट खिलाड़ी जिसने अंपायर से अपनी नई शुरुआत की है, समीर खान हम देख सकते हैं हमारे स्क्वायर लेग अंपायर इस मैच के लिए. ऑफिशियल अंपायर
बुलाया जाता है हर एक मैच के लिए। 24 लगे हैं 3 ओवर की समाप्ति के बाद और 18 गेंदें 30 की दरकार। हमारे स्क्रीन पर आप देख सकते हैं 18 गेंदें 30 और डांसिंग अंपायर बुलाया गया इस टूर्नामेंट के लिए चेतन पाटिल, प्लेटफॉर्म अगरवाड़ी सफाले से। राजू चौहान इस वक्त क्रिकेटर है मगर अंपायर की भूमिका मैदान के अंदर निभाते हुए इस एग्जीबिशन मैच के लिए। तो तहे दिल से मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा अंपायर्स का भी, पाटिल नेटवर्क द्वारा एक बेहतरीन लाइव कवर कास्ट करते हुए इस टूर्नामेंट का। आज के दिन के लिए 1300 लोग लाइव देख रहे व्यूअर्स की बात की जाए। 18 चेंडू 30 धावांची गरज, धावा आहेत त्या 3 षटक 24, 54 धावांचा लक्ष आहे, 54 धावांचा 54 धावांचा लक्ष आहे। 54 54 54 शेवटच्या षटकामध्ये धावा मात्र किती आल्यात? 3 धावा। 50 होते मात्र 3 धावा आल्या, एक सिंगल एक नोवर सिंगल। 50 होते मात्र 3 धावा। 5 ओव्हर मध्ये मात्र 50 होते 3, आम्ही अनाउन्स केलं तर 5 षटकामध्ये मात्र 50। तो चलेंगे मैदान के अंदर 3 ओवर 24-54 का लक्ष्य, 18 गेंदें 30 की दरकार। रानीकेत हमारे स्कोरर है, बेहतरीन काम, मैजिक फिंगर स्कोरर है, पहले दिन से हमारे साथ जुड़े हुए, बेहतरीन काम कैमरामैन। एक मिनिट सर, एक मिनिट। एलईडी स्क्रीन दादा दादा अनिल तुपे, एलईडी स्क्रीन हलतात, एलईडी स्क्रीन बंद होता, आपण जायचं तिकडे। एलईडी स्क्रीन हलवतात तिकडे जायचं आपण प्लीज। तर नक्कीच पुन्हा एकदा पालघर एक्सप्रेस संतोष अण्णा येतोय। जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे। देखील चेंडू पाहायला मिळतोय, विकास पुढे सरसावला, सुरेख मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू खेळून काढला जातोय दर्शनच्या माध्यमातून। एक गडी बाद झालाय आतापर्यंत। जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर 25 धावा पाहायला मिळत आहेत। अजूनही चेंडू शिल्लक असतील 17 आणि 17 मध्ये धावा बनवायच्या आहेत, 29 धावा। प्रेक्षकांसाठी ही मेजवानी आहे, ज्या पद्धतीने पाहतोय डान्सिंग अंपायर आपल्याला मात्र चेतन पाटील पाहायला मिळतोय। पोट्या अंपायर या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे आणि प्रेक्षकांसाठी मेजवानी झाली पाहिजेत। अंपायर मात्र डान्सिंग मुवमेंट मध्ये आला पाहिजेत या पुढच्या चेंडूवर। चेंडू सुरेख आहे, अप्रतिम चेंडू हाताळला जातोय या ठिकाणी पाहायला मिळते। यस 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 यस, इट इज अ वाईट चेंडू, अवांतर धावा नक्कीच। जम्बीर साठी मात्र एक पारितोषिक आहे, लगातार 3 चौकार। दर्शन संख्ये यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल। सुरेख मात्र फटका आहे त्या ठिकाणी। जगदीश माची चांगली फील्ड करतोय, चेंडूला अडवतोय, कुठली रन्स मिळणार नाही। आता मात्र या चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2, आपण पाहतो या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल। देखील सुरेख फटका, कार्पेटला रोल करत चेंडू मात्र विकास माचीच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय। चांगलं क्षेत्ररक्षण होईल, मात्र सिंगल धाव या ठिकाणी घेतली जाईल, कारण की सिंगल रन्स ही ज्या पद्धतीने पाहतोय लाईफ लाईन असते क्रिकेटची या ठिकाणी पाहिलं तर सामन्याची। 15 चेंडू आणि आता मात्र 27 धावांची आवश्यकता। 15 चेंडू 27 धावा। दर्शन दुसऱ्या बाजूला जब्बीर खान JK। संतोषांना प्रयत्न तर चालू आहेत, रन्स मात्र कशा रोखायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये। पुढे एकदा सुरेख क्षेत्ररक्षण केले जाते, ज्या पद्धतीने करण ठाकूर पुढे सरसावले होते
चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, सिंगल रनचं आणखी येईल. या षटकातील पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. देखील फटका गॅप मध्ये पहा, क्लास. येस 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 येस, जबरदस्त मात्र डान्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख डान्सर मात्र नक्कीच, पापडी डान्सर जबरदस्त, क्या बात आहे. सुरेख मात्र स्क्रीन त्याच्याकडे जातो. यस पापडी डॉक्टर, पापडी डान्सर स्क्रीनवर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यस 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. संतोष अण्णा पुढेच एकदा जब्बीर खान साठी सुरेख फटका आहे. विकास यस यस यस, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पापडी डान्सर ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मात्र डान्सिंग मुवमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बोईसरच्या या मैदानावर पूर्णपणे जोश जल्लोषात खेळला जातोय पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2022. 12 चेंडू आणि आता मात्र स्क्रीनवर आपण पाहतोय 17 धावांची आवश्यकता. 12-17, नक्कीच 17 कोणाला आणि खतरा कोणाला असेल. एका बाजूला पाहिलं तर बोईसर संघ आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला पालघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 17 धावा. जब्बीर खान या ठिकाणी जर पाहिलं तर स्ट्राइक एंड वर असेल. तो संतोष बढ़िया मैच चलता हुआ. प्रेक्षक अगर मैच का मजा आ रहा है तो तालियों की आवाज के साथ पालघर और बोईसर के खिलाड़ियों को, हमारे खिलाड़ी हैं, तालियों के साथ स्वागत करें दोनों टीमों का. पालघर और बोईसर ये मैच वी स्पोर्ट प्रेजेंस, ये मैच मैदान के अंदर. तो जमाल खान चाचा से मेरी गुजारिश, आइए सर आप ऊपर आइए प्लीज. देखील चेंडू पाहायला मिळाला. देखील चेंडू जबरदस्त होता. गोलंदाजी मार्कवर पुण्याच्या एकदा जर पाहिलं तर राहुल येतोय. आणखीन एक सुपर मात्र हिरा जो अल्ल्याली गावचा आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन आणि आतापर्यंत जब्बीर सुरेख खेळी करतायत मैदानाच्या आतमध्ये. 38 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय. देखील चेंडू आता मात्र 1+1 मिळेल. ज्या पद्धतीने आपण दर्शन या ठिकाणी पाहायला मिळतोय. किसकी ताकत ज्यादा होगी? कहते हैं ना, ताकत अपने शब्दों में डालो, आवाज में नहीं. ताकत अपने शब्दों में डालो, आवाज में नहीं, क्योंकि फसल बारिश से उगती है, बाढ़ से नहीं. तो यहाँ पर कौन होगा जो अपनी ताकत की बारिश मैदान के अंदर डालेगा, या फिर किसकी बाढ़ ले आएगी और फसल बाहर ले जाएगी? यस यस, नक्कीच 11 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 14 धावा. 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. टीम मीटिंग मैदानामध्ये नक्कीच अरेंज केली जाते. पालघरचा हा संघ आपण पाहतोय, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय यस. जाऊया एक छोटीशी दोन एक पुढे या मैदानाच्या आधारे एक सुरेख सॉन्ग होऊ दे या प्रेक्षकांच्या माइंड फ्रेश साठी. ये चालू हो जाएगा ना, सपट हो जाएगा, पापड़ हो जाएगा. दोनों पार्टी से
चलेंगे इस वक्त हमारे बीच स्क्रीन पर देखने को मिलते हुए बैग कार्ड आता हुआ फखरुद्दीन इनकी जो शॉप है तो हमें बैग इस टूर्नामेंट में उपलब्ध किए गए। इनके मैन्युफैक्चरिंग से इस बैग बनाए गए हैं। बेहतरीन खूबसूरत काम देख सकते इनके द्वारा गणेश नगर में फैक्ट्री है इनकी। तो यहाँ पर जो मैच चल रहा है मैदान के अंदर संतोष बढ़िया बैटल है। अभी आने वाले गेंदों की बात की जाए 11 गेंदे 14 तो मैच का समीकरण भी बैलेंसिंग है। तो जिंदगी और क्रिकेट में बैलेंस होना काफी जरूरी होता है। अगर बैलेंस अपने पास होना तो जिंदगी काफी खूबसूरत कटती है। तो कहते हैं ना कागज की नोटों से किस किस को खरीदोगे साहब, कागज की नोटों से किस किस को खरीदोगे साहब। आज भी यहाँ किस्मत परखने के लिए सिक्का उछाला जाता है। तो मैदान के अंदर मैच शुरू होने से पहले कप्तानों की किस्मत, मैच की किस्मत परखने के लिए सिक्का उछाला गया था और बोईसर टीम के हक में सिक्का आया था। पहले फील्डिंग चुनी थी और बल्लेबाजी के लिए यहाँ पर न्योता दिया था पालघर टीम को। 53 लगाए थे, 54 का लक्ष्य और अभी 54 का पीछा करते हुए टीम की बात की जाए 11 गेंद 14 की दरकार। तो कहते हैं ना जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी पूरा आसमान बाकी है। 11 गेंदे 14 की दरकार। इस वक्त कृतेश खरत को बुलाया गया मैदान के अंदर। नक्कीच 11 मध्ये 14 धावांची आवश्यकता असेल। पहिला चेंडू डायरेक्ट मात्र पायावर आदळला जातोय। जबरदस्त चेंडू मात्र पाहायला मिळाला। खरोखरच सुरेख चेंडू होता। जर असं म्हटलं जातंय जर अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये जर LBW असता तर हा मात्र LBW आउट मात्र करार दिला गेला असता। त्याचं काही झालं नाही। आपण पाहतोय दर्शन पुण्याचे एकदा आता मात्र सुरेख चेंडू तेज करार पाहायला मिळतोय। गतीने बीट केला जातोय। जर पाहिलं तर फलंदाजाला दर्शन मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी समीकरण पुण्याचे एकदा बदललं जातंय। आता मात्र चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 9 आणि 9 मध्ये 13 धावांची आवश्यकता। 9 चेंडू 13 धावा। हा देखील डॉट चेंडू येईल का? यस मात्र जबरदस्त अटॅक केला जातोय। ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मिस्टर राहुल जोखडून ठेवलं जातोय फलंदाजाला। दर्शन मात्र या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र शेवटपर्यंत जर पाहिलं तर चेंडूला ओळखू शकत नाही आणि त्यानंतर आता मात्र समीकरण बदल होतंय। 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता। तो जरूर देखा गया जब गेंदबाजी के लिए आए थे थोड़ी सी जरूर वाइड गेंद डाली थी। पहली तो गेंद पर 3 रन खर्च किए थे। तो कहते हैं फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे पड़ता है कि अंत कहां पे करते हो। 2 गेंदें डॉट डालेगी, मैच में रोमांच लेकर आए मैन फॉर मलयाली मिस्टर राहुल। बेहतरीन ब्लॉक हॉल में गेंद थी यॉर्कर और गेंद को यहाँ पर हल्के हाथों से खेला ऑन साइड पर। विकास मांझी जब तक गेंद को फील्ड करेंगे 1 रन का इजाफा। आने वाली 7 गेंदें 12 की दरकार। नक्कीच 7-12चा पुन्हा एकदा उतारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। हा 7-12चा उतारा कोणा संघामधून पालघरकडे असेल की बोईसरकडे असेल? सुरेख क्षेत्ररक्षण मात्र यतीन राऊत आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी बेस्ट क्षेत्ररक्षणाची भूमिका मात्र आबासाहेब चषकामध्ये केली होती। तोच हा खेळाडू आपण पाहतोय यतीन राऊत। षटक या ठिकाणी जर पाहिलं तर आता मात्र संपलं जातंय। 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत। जरूर संतोष कोई भी खिलाड़ी कोई भी टीम हार नहीं मान रही है। तो ये मान सम्मान की लड़ाई ये पालघर बोईसर पहले मैच की लड़ाई है जंग मैदान के अंदर। यहाँ पर मान सम्मान जंग कौन होगा? वी स्पोर्ट्स प्रेजेंस इस ट्रॉफी का हकदार कौन होगा? तुषार जी संख्य स्पॉन्सर कैश प्राइज 5000 का हकदार कौन होगा? रनअप टीम विपुल जी पाटिल स्पॉन्सर 3000 का हकदार। तो कहते हैं ना कभी हार न मानने की आदत एक दिन जीतने की आदत बन जाती है। तो दोनों ही टीमें हार नहीं मान रही है। कौन होगा जो जीत का हकदार, कौन होगा जो हार का हकदार? हर एक खेल में किसी को हार हजम नहीं होती मगर हम फूलों की दुकान में जाते खुद से हार मांगते हैं। नक्कीच आपण फुलाच्या दुकानात जेव्हा जातो स्वतःहून आपण त्यांना हार द्या असं म्हणतात। इकडे मात्र हार मिळणार नाहीये। ज्यामध्ये पाहिलं जातंय सुरेख चेंडू मात्र यतीन पाटील आता मात्र नवलीकडून पाहायला मिळतोय। हा सातत्याने खेळणारा खेळाडू ऑनर खेळाडू आहे। आज मात्र पालघरसाठी या एक्झिबिशन मॅच मध्ये आपलं 5 चेंडू मात्र दाखवणार आणि आपली शक्ती काय आहे ती मात्र दाखवतो। दुसऱ्या बाजूला जब्बीर खान आपला लँडमार्क काय आहे? दिवेश पाटील
दिवेश पाटिल आ रहे हैं बेहतरीन, 2 गेंदे डॉट खेलेंगे, 4 गेंदे 12 की दरकार। तो कहते हैं फ्लड में मैच चालू है, कहते हैं चलो वहां जहां जरूरत हो, उजालों में चिरागों के मायने नहीं होते। यहां पर कौन चलेगा अपनी चमक, यहां पर कौन दिखाएगा। एक तरफ यतीन पाटिल, एक तरफ जबीर खान, सभी की नजरें, सभी की निगाहें इस वक्त मैदान के अंदर। एक तरफ पालघर तर एक तरफ बोईसर। नक्कीच सामना एवढा चुरशीचा आहे की हा जर पाहिला तर हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाऊ शकतोय, कारण की हार मानायला कोणीच तयार नाही आहे। तो जिद्द 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 यहाँ पर टीमों के बीच में, गेंदबाज जिद पड़े हुए, बल्लेबाज जिद पड़े हुए। कहते हैं ना मंजिल उन्हें मिलती है जो मेरे दोस्त जिनके ख्वाब पड़े होते हैं, मंजिल उन्हें मिलती है मेरे दोस्त जो अपने ख्वाब पेड़े होते हैं, मंजिल उन्हें नहीं मिलती जो अपने जिद पड़े होते हैं। यहाँ पर जिद और ख्वाब पूरा करना होगा। 4 गेंदे 12 की दरकार। संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करावा लागेल। सुरेख फटका आहे, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू ठेवला जातोय, जबरदस्त करण ठाकूर, ब्रँड ऑफ पालघर आपल्याला पाहायला मिळतोय। तो कहते हैं ना जब इंसान गिरता है ठोकर लगती है, जब इंसान गिरता है उसे ठोकर लगती है। हर ठोकर इंसान को गिरने के लिए नहीं लगती, कुछ ठोकर सुधरने संभलने और सीखने के लिए लगती है। यहाँ पर खुद को झोंक रहे हैं खिलाड़ी। 3 गेंदे 11 धावांची आवश्यकता आहे। टॅपचा फटका आहे मैदानाच्या आतमध्ये, आता मात्र पालघर संघ या ठिकाणी पाहिलं तर आपल्या मुठ्ठीमध्ये हा सामना आणताना पाहायला मिळतोय। यतीन पाटील काही जबरदस्त गोलंदाजी केली, जबरदस्त मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये संघर्ष संघर्ष आणि संघर्ष केला जातोय। सुरेख गोलंदाजी ज्या पद्धतीने यतीन पाटील आपण पाहतोय, 4 चेंडू मध्ये एकही धाव दिलेली नाही। युसुफ या ठिकाणी पाहिलं तर पालघर संघ कुठेतरी वर्चस्व चढवताना पाहायला मिळतोय। आता मात्र आणखीन सामन्यामध्ये ट्विस्ट येईल। वाईटचा चेंडू आहे, अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। 2 चेंडू 10 धावा। फटका चांगला आहे गॅप मध्ये, आता मात्र चेंडू निघून जाईल, मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये। नक्कीच अजूनही मॅच संपलेली नाही। अजूनही जर गोलंदाजीची थोडीफार कृपा झाली तर हा सामना बोईसर देखील जिंकू शकतोय, मात्र आतापर्यंत पालघरच्या हातामध्ये आहे। आहा यस क्लीन बॉल आणि चला लगेच पालघर संघ चॅम्पियन होते, सम ठेवायचे जल्लोष होते। तर कॉंग्रॅच्युलेशन पालघर संघ। या डीजे डीजे वाजवायचा डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। तो इस वक्त स्पोर्ट्स प्रेजेंट्स पालघर वर्सेस बोईसर एग्जीबिशन मैच का चैंपियन पालघर। तो कहते हैं दर्द महसूस कर सकता हूं तो जिंदा हूं मैं, अगर जिंदा हूं तो लड़ सकता हूं मैं, और लड़ सकता हूं तो जीत भी सकता हूं मैं। यहां पर पालघर टीम यहां पर चैंपियन बनते हुए हॅलो हॅलो चेक। धन्यवाद धन्यवाद इथे। चला बोईसर संघाचे खेळाडू पालघर संघाचे खेळाडू व्यासपीठावर यायचा लगेच। चला बोईसर साकीर मुल्ला।